घ्या सर, जुने चेंडू घ्या. बॅड लाईटचा अपील अजिबात चालणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. आणि टाइमपास कुठल्याच टीमने करायचं नाही, ही विनंती असणार आहे. नाही थांबा ना, आपण मॅच संपल्यानंतर हे दोन्ही प्राइज देणार आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता जो झालेला 6वा सामना आहे लीग पद्धतीला, साखळी पद्धतीला मधला, तिरुपती बॉईज आणि स्वप्न साई मधला मॅन ऑफ द मॅच आणि स्टायलिश प्लेअरचा किताब आपण हा सामना संपल्यानंतर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब असेल तो प्रशांत माळी आहे आणि स्टायलिश प्लेअर हा दर्शन आहे. आणि गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्गावरती सुद्धा तोच चालाय ज्याला या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण डिक्लेअर केलाय, प्रशांत माळी अर्थात जॅक. गोलंदाजीवरती तयार, सुपर ओव्हर. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत असेल आणि आणि काय घडलं, पहिल्या चेंडूवरती समीरला परतावं लागेल. बिग विकेट, 0 बाद. आणि ह्या दोन्ही टीम ज्या आहेत म्हणजे तिरुपती बॉईज आणि भाविका कंस्ट्रक्शन, या दोन टीम ज्या आपण पाहतोय ह्या MPL मध्ये, MPLचा जरी सीझन 5 असेल, 5वं पर्व जरी असेल, पण यांचं या दोन्ही टीमांचं पहिलं वर्ष आहे. पहिल्यांदाच मात्र या दोन्ही टीमा खेळत आहेत आणि पहिल्यांदाच आमने सामने येताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि असा एक सामना झालाय तिरुपती बॉईज विरुद्ध भाविका कंस्ट्रक्शन, हा 4था सामना यापूर्वी झालेला आहे. चला चला, हा आता विकेट गेली तर ऑल आउट. शेवटची विकेट आहे. महेश शेमाडे नॉन ट्रॅकच्या बाजूला, साई स्ट्राईकला. प्रशांत माळीने पहिल्या चेंडूवरती आयकॉन बाद केलाय. समीर भुईरला बाद केलं पहिल्या चेंडूवरती. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू होता जॅकचा. चेंडू डॉट, 0 धावा आहेत, 1 फलंदाज बाद आहे. सुपर ओव्हरची लढत, कारण या स्पर्धेचा रूल असा आहे पॉइंट सारखे असतील तरी तर नेट रन रेटचा विचार नाही, रन रेटचा विचार नाही, सरळ सुपर ओव्हर. तिथं तुम्ही जिंका आणि क्वालिफाय व्हा. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताला पार करू. परत एकदा डॉट, परत एकदा डॉट बॉल. या दरम्यान आपण पाहतोय साई शेळके आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतोय. सकाळच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी दरम्यान या साईची पाहायला मिळाली होती, पण त्यानंतरची कामगिरी थोडीशी संत होताना पाहायला मिळाली. पण यावेळेस मात्र आक्रमकता धारण करावी लागेल. चेंडू पोहोचेल कव्हरला, भन्नाट वेगाने पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल दूर गेलेला चेंडू ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये द्या. चौकाराने खातं खोललं गेलं संघाचं, चौकाराने खातं खोललं गेलं या ठिकाणी साईचं. आणि संघाची धावसंख्या आहे ती 1-5-4. सुपर ओव्हरचा सामना. बॉल द्या. चेंडू आलाय, 2 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. या 2 चेंडूवरती काय करमत करतोय प्रशांत माळी जॅक. समोरच्या बाजूला साई आणि क्लीन बोल्ड, ऑल आउट. झाल्या 4, बनवायच्यात 5. चला बॅट्समन रेडी राहा आणि क्षेत्ररक्षणासाठी चला लवकर. भाविका कंस्ट्रक्शनला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये चला. चला चला लवकर क्षेत्ररक्षणासाठी चला भाविका कंस्ट्रक्शन. आणि फलंदाज लवकर लवकर पाठवायचे. फलंदाज लवकरात लवकर. तिरुपती बॉईज विनंती असेल बॅट्समन पाठवा. आणि हा संघ विदाउट आयकॉन आहे. तिरुपती बॉईज या संघामध्ये खेळणारा जो काही आयकॉन होता तो काही कारणास्तव तो येऊ शकला नाही, पण संघाने होप सडले नाहीत. त्यांनी काय समजलंय, त्यांनी समजलं
तिरुपती बॉईजचा जरी आयकॉन आला नसेल पण संघाच्या कॅप्टननी कदाचित त्यांना सांगितलं असेल आयकॉन एक नाही आला म्हणून काय झालं, बाकीचे सगळे राहिलेले 11 खेळाडू हे सगळे आयकॉनच आहेत. आपल्याला तितक्या ताकदीने खेळायचं आणि लढाईला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस प्रत्येकाला वाटतं ना ह्या संघाने पराभूत व्हावं. जिंकायला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की या संघाने पराभूत झालं पाहिजे. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. बॉल द्या. बॅट्समन नेम कळवा एकदा. रुपेश आणि रोहित, बरोबर का? जिंकलेला संघ सेलिब्रेशन करू शकतो पण सामना संपल्यानंतर सेलिब्रेशन करू शकतो पण समोरच्या दुसऱ्याच कुठल्या टीमला त्रास होणार नाही असं सेलिब्रेशन करायचं. असं सेलिब्रेशन झालं पाहिजे. गोलंदाज समीर, त्याचं नाव हो सर, नाव गोलंदाजाचं हे नाहीये. समीरच्या हातात चेंडू ना, सुधीर नाव दिले मला वाटतं ना, सुधीर आणि जगन असं नाव दिलं. चला सुधीर या. स्ट्राईकला कोण आहे? रुपेश. नॉन ट्रॅकच्या बाजूला रोहित. 6 चेंडू 5 धावा. रोज 6 सामने राहुल भाऊ, बनवायच्यात 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा. वेळ 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 वाचणं गरजेचं. सुधीर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्या आहेत पण पहिल्या 2 चेंडूवरती काय होतं याच्यावर बरंचसं काय अवलंबून आहे. पहिल्या म्हणजे आता जर पाहिलं ना सुपर ओव्हरची लढत पाहण्यासाठी व्ह्यूज थोडेसे वाढले गेलेत. जवळपास 550 ते 500 लोक आता ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि या दरम्यान पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येईल, दाबले एकीने मात्र सुरू होईल. संघाची धावा संख्या 1. शेवटचे 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा पहिले 2 चेंडू ठरवणार आहेत या सामन्याचं भवितव्य. पाहत राहा. 5 चेंडू 4. कोण पोचणार, कोण क्वालिफाय होणार ते आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान झेल होऊ शकणार नाही. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूवरती आला. 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. इथे 2 धावा आल्या. धापलक 2 ने पुढे जाईल. धापलक धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 3 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 बनवायचे 2 धावा. 4 चेंडू 2 आणि कंपल्सरी चेसिंग आहे. इथं मात्र ह्या 2 बनवाव्याच लागणार आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा इथे बनवाव्याच लागल्या जातील. सामना आहे भाविका कंस्ट्रक्शन यांच्या विरोधात तिरुपती बॉईज. पाव्या. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्कोती. सुधीर उशिवा हाताने मारा. इथे साईच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला नाही. चेंडू डॉट टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली. धाबलक 4. सामना बरोबर. 3 चेंडू 1. 3 चेंडू 1 धाव. एक तर या चेंडूवरती एक तर डॉट बॉल जाणं गरजेचं किंवा एखादी विकेट येणे गरजेचं. त्यावेळेस मात्र सामने रंगत वाटणार. 3 चेंडू 1 कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 1 धावी इथं बनवावीच लागेल. आणि समोरच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय रुपेश आपल्याला जो पाहायला मिळेल. सुधीर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहूया. गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. गोलंदाज तयार. सुधीर. 3 चेंडू 1. हा चेंडू डॉट.
चेंडू बॅटला लागलाय. 2-1. दोन चेंडू आणि 1 धाव. सुपर ओव्हरची लढत या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. पाहूया गोलंदाजीवरती तयार असेल सुधीर. समोरच्या बाजूला फलंदाज रुपेश आहे. काय करमत मैदानाच्या आतमध्ये केले झाले आपल्याला पाहायचंय. वेळ 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 वाचवा. 2-1. अरे वेळ वाचवा. 2-1 धाव. सुधीर टू रुपेश. आणि या दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय काय आहे सर. आणि हा सामना जिंकलाय तो तिरुपती बॉईज कॅटेगरी या संघाने. अभिनंदन. बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय निश्चितप्रमाणे झालेली टीम विदाउट आयकॉन. जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते.